नमस्कार मित्रमंडळींनो, तर रिसेंटली मी ट्यूजडे विथ मॉरी हे मीच अल्बॉमचं पुस्तक आहे जे मी रिसेंटली वाचायला सुरू केलं आहे. तर पहिल्याच चॅप्टरचं नाव आहे द सिलेबस आणि तो पहिलाच चॅप्टर एवढा सुंदर आहे, मला फार आवडला आहे. ज्याच्यामध्ये ऑथरने आपल्या प्रोफेसरचं म्हणजे मॉरीचं फार डिस्क्राईब केलं आहे त्यांना छानपैकी की ते कसे होते, काय होते. तर मॉरीला ना अचानक एक दिवस एक डिझीज होतो, आजार होतो, ज्याच्यामुळे ते वीकन फील करतात, त्यांचे लेग फ्रोझन होतात आणि ते चालू शकत नाहीत. आणि डॉक्टरांना फक्त त्यांना 2च वर्षाची मुदत दिलेली की तुम्ही फक्त 2च वर्ष जगणार आहात. तर हे 2 वर्ष आपण असे कसे जगायचे ना, असं रडत कडत का जगायचं. म्हणून ते फिलॉसॉफी शिकवत असतात. तर ते विचार करतात की मी व्हीलचेअरवर जाणार आणि मी माझ्या विद्यार्थ्यांना शिकवणार, जे काही माझा सब्जेक्ट आहे तो शिकवणार. तर एके दिवशी अचानक असं होतं की त्यांचा जो प्रोफेसर मित्र असतो, मॉरीचा जो प्रोफेसर मित्र असतो, तो त्यांची हार्ट अटॅकने डेथ होते. तर त्यांच्या म्हणजे त्यांचं जे फिनरल असतं, धावा वगैरे समथिंग असतं, त्यावेळेस लोक त्यांच्याबद्दल फार छान 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 बोलतात की हा असा छान होता, फार चांगला होता, चांगलं काम करायचा. तर मॉरीला असं वाटतं की हे तर सगळं मेल्यावर बोलतात ना, त्या माणसाला कसं कळणार आहे की ह्याने माझ्याबद्दल भरपूर चांगल्या चांगल्या गोष्टी बोलल्यात. तर मॉरी डिसाईड करतो की मी मरणार आहे 2 वर्षाने हे तर नक्की. तर मलाही कळलं पाहिजे माझ्याबद्दल कोण चांगलं बोलतं आणि कोण कसं बोलत आहे. म्हणून ते त्यांचं लिव्हिंग फिनरल ठेवतात. म्हणजे जिवंतपणीच त्यांचं धावं किंवा माती टाईप एक प्रोग्राम ठेवतात. आणि त्यामध्ये ते सगळ्यांना सांगतात तुम्हाला माझ्याबद्दल जे काही वाटतं ते सांगायचं. मग भरपूर लोकं त्यांच्याबद्दल चांगलं बोलतात. त्यांची एक फ्रेंड आहे ती गाणं गाते. अशा प्रकारे हे सगळं होतं. तर ह्याचा उद्देश असा आहे की आपण लोकं गेल्यानंतर त्यांच्याबद्दल फार चांगलं बोलतो की हा चांगला होता यार, हा चांगलं काम करायचं किंवा ती चांगली होती, चांगलं काम करायची किंवा चांगलं बोलायची, चांगलं राहायची, हसायची, खेळायची. तो माणूस पण चांगला काम करायचा. पण आपण जिवंत असताना त्या माणसांना कधी विचारतो का? कधी साधा फोन तरी करतो का? की बाबा हा माणूस कसा आहे? वेळच नाही आहे ना सध्या. थोडासा वेळ काढूयात आपणही, थोडासा. की रुसवे-फुगवे थोडे बाजूला ठेवून, जो आहे माणूस, कारण माणसाचा काहीच भरोसा नाही आहे. आज आहे तर उद्या नाही आहे. अचानक ऐकायला येतं, "अरे ह्याचा ॲक्सिडेंट झाला. अरे ह्याचं हे झालं, हार्ट अटॅक आला. अरे त्याला ते झालं. आज ट्रेनमधून पडून मेला." आणि तेव्हा रिअलाईज होतं की आपण काहीतरी चुकतोय आणि आपण त्याच्याशी बोलायला पाहिजे होतं किंवा आपण व्यक्त व्हायला पाहिजे होतं. तर हे व्यक्त होणं खरंच फार गरजेचं आहे. जेव्हा वेळ आहे तेव्हाच व्यक्त व्हा. वेळ गेल्यानंतर व्यक्त होण्यामध्ये काय फायदा? धन्यवाद.